आज खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामरिक शक्तीचा आविष्कार आणि त्याचं अध्यापन करण्याचा काम सुरू होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे युद्धनीतीचा अवलंब केला त्या युद्धनीतीचं कौतुक हे आजही जगभरामध्ये होतं. मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की नुकतंच युनेस्कोने छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी मान्यता दिली. आणि याचं वर्णन काय केलंय? मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे त्यांचं जे काही सामरिक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग होतं त्याला एक प्रकारे युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून आज स्वीकारलेला आहे. आणि हे स्वीकारत असताना ज्या प्रकारे या किल्ल्यांची रचना छत्रपती शिवरायांनी केली, त्याचं जे स्थापत्यशास्त्र आहे, त्या ठिकाणच्या ज्या व्यवस्था आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगच्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी साक्ष देतात. या संपूर्ण किल्ल्यांमध्ये अतिशय योग्य ठिकाणी तयार केलेले किल्ले आहेत. आपल्याला माहिती आहे की सह्याद्रीमध्ये, पर्वतांमध्ये, पश्चिमी घाटामध्ये, समुद्रामध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये एक एक जागा अशी निवडलेली आहे की जी जागा या किल्ल्याला अभेद्य बनवते. आणि किल्ल्याची स्थापत्य रचना अशी आहे की सर्वसाधारणपणे कोणालाही या किल्ल्याचा दरवाजा देखील दिसत नाही. माची पद्धत जी वापरण्यात आलेली आहे तीही अनेकांना बुचकळ्यात टाकणारी आहे. आणि त्या ठिकाणी जी काही लष्करी आणि नागरी व्यवस्था आहे तीही अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की कितीही बलाढ्य शत्रू आला तरी देखील तो शत्रू हे किल्ले जिंकू शकणार नाही. ज्यावेळी रायगडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, त्या राज्याभिषेकाच्या वेळी जो इंग्रजी वकील त्या ठिकाणी आला होता त्यांनी असं लिहून ठेवलं की फितुरी झाली नाही तर हा गड जिंकणं अशक्य आहे. अशा प्रकारची व्यवस्था या गडावर तयार करण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, छत्रपती शिवराय येणारं संकट ओळखत होते आणि म्हणूनच त्यांना हे माहिती होतं की पुढच्या काळामध्ये या देशाला जर कोणी गुलाम बनवेल तर ते समुद्राच्या मार्गाने बनवू शकेल. हा समुद्री धोका ओळखणारे छत्रपती शिवराय होते. आणि म्हणून त्यांनी जे समुद्री किल्ले बांधलेले आहेत, आज इतक्या वर्षांनंतर देखील त्याला साधी भेगही जात नाही. इतक्या मोठ्या लाटा येतात, तुफान येतं, तरी देखील हे किल्ले जसेच्या तसे आहेत. आणि या किल्ल्यांनी आपला जो पश्चिमी किनारा आहे या किनाऱ्याला पूर्णपणे अभेद्य अशा प्रकारे त्या ठिकाणी तयार केलं. आणि इंग्रज असतील, पोर्चुगीज असतील, या सगळ्यांना छत्रपतींच्या परवानगीशिवाय या ठिकाणी प्रवेश मिळू शकला नाही. ही दूरदृष्टी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांकडे होती.